सूर्य उपासनेला समर्पित मानली जाणारी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सकाळी पवित्र स्नान करून भगवान सूर्यांची म्हणजेच भास्कराची पूजा केली जाते. बघा, या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी शक्य असल्यास गंगा नदीत स्नान करावं. शक्य नसेल तर ब्रह्ममुहूर्तावर घरी स्नान करावं. अंघोळीच्या पाण्यात तीळ, गंगाजळ घालून अंघोळ करावी. या पद्धतीने स्नान केल्याने पुण्यलाभ होईल व गंगा मातेच्या कृपेने तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्हाला शाश्वत पुण्य प्राप्त होईल, असे शास्त्रात सांगितले आहे. बघा, आणि या दिवशी दान केल्याने केवळच शुभकर्मच मिळत नाही, तर व्यक्तीचे भाग्यही मजबूत होते. सूर्यदेव हे कलियुगात प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जातात आणि ते ग्रहांचा राजा देखील आहेत. सूर्याच्या कृपेने करिअरमध्ये मोठे यश आपण मिळवू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल म्हणजेच तुम्ही रग वगैरे अशा थंडीच्या वस्तू याचे दान केलं तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते, असेही सांगितले आहे. महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात, म्हणून हा दिवस लोक आनंदात उत्साहात साजरा करतात. श्रीमद भागवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते, कारण सूर्यदेवाने त्यांची आई छायाला त्यांच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता. यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पिछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली, परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेला कुंभ राशी, जिला शनिदेवाची राशी मानली जाते, ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेष्टा सहन करावी लागली. यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजेच मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर हे धनधान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जो कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाही. लक्षात आलं असेल मी का असं म्हटलं की शनीची साडेसातीचा त्रास कमी होईल, तर आपण सूर्याची पूजा केली तर तुम्हाला शनीच्या साडेसातीचा त्रास देखील कमी होईल. बघा, तसंच मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण असं की सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. तसंच आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतावर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाची पिकं घेतात. म्हणजे जसं की ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला आपण या पदार्थांचं स्वागत करत असतो. बघा, त्या पदार्थांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि म्हणून आपण सुगड्यांचं पूजन करत असतो. त्या सुगड्यांमध्ये आपण ह्या ज्या वस्तू या सीझनमध्ये येतात, वस्तू म्हणजे जे काही पीक आपण घेतलेलं असतं ते आपण या सुगड्यांमध्ये पूजून त्यांच्याबद्दल आपल्याला एक आदर म्हणून आपण त्यांचं स्वागत करत असतो. बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान केले तर शुभ मानलं जातं. तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसंच खिचडी दान केल्याने शुभ आणि तितकेच दान देखील मानले जाते. गुळ दान केल्याने गुळाचे दान सूर्यदेवाची कृपा प्राप्त करून देतात. या दिवशी 5 प्रकारचे धान्य दान केल्याने मनोकामना पूर्ण होते, असंही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रेवडी जी असते ना, साखर आणि याच्यापासनं तिळापासनं बनलेली, ती रेवडी दान केली तर शुभ मानलं जातं. ब्लँकेट दान केल्याने राहू आणि शनी शांत होतात. त्याचबरोबर
देवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे. असे केल्याने माणसाचे नशिबाचे दरवाजे उघडतात. पाण्यामध्ये तीळ टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्याचबरोबर ब्लँकेट, उबदार कपडे, डाळ, तांदळाची खिचडी हे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तीळ टाकावे. असं केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. बघा दक्षिणेकडे तोंड करून ओम गृहिणी सूर्याय नमः. जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने आपल्याला दक्षिणेला तोंड करून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून पितरांना पाणीसुद्धा अर्पण करायचं आहे, ओम पितृदेवताय नमः म्हणून. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला आर्थिक समस्याचा त्रास खूप होत असेल तर तुम्ही घरामध्ये सूर्ययंत्र स्थापित करू शकता. सूर्ययंत्र जे आहे त्याचा तुम्हाला 501 वेळा जप करून तुम्हाला ते तुमच्या घरामध्ये जेव्हा एंट्री होईल तेव्हा समोरच्या भिंतीवरच ते तुम्हाला अडकवायचं आहे. ते तांब्याचं असलं पाहिजे. त्याचबरोबर बघा, कुंडलीत कोणत्याही प्रकारचा सूर्यदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा चौकोनी तुकडा वाहत्या पाण्यात तरंगवावा असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी सूर्यदेवाला एका तांब्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल, कुंकू, त्याचबरोबर लाल फूल आणि तीळ हे सगळं टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे. सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही सूर्याचा मंत्र तुम्हाला जो येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे, किंवा ओम सूर्याय नमः, सूर्याय नमः असं म्हटलं, ओम भास्कराय नमः, जेवढे तुम्हाला सूर्याची नावं घेता येतील ती तुम्ही घ्यायची आहेत. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे, सूर्यदेवाची आरती करायची आहे. त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यचालिसा याचं तुम्हाला पठण करायचं आहे. येत नसेल तर यूट्यूबला लावून देऊन तुम्ही श्रवण करायचं आहे. तुपाच्या दिव्यानीच तुम्हाला सूर्यदेवतेची आरतीसुद्धा या दिवशी करायची आहे. पुन्हा सांगते, पाण्यामध्ये तुम्हाला 1 लोटा तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल, कुंकू, तीळ, गूळ, लाल फूल हे सगळं टाकायचं आहे आणि मग ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे, पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि सूर्यदेवांची मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, पितरांना तर्पण अर्पण करायचं आहे. तर्पण अर्पण करायचं म्हणजे कसं, तर तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घेऊन काळे तीळ टाकून आपल्या अंगठ्यावरून ते पाणी सोडायचं आहे. त्याला तर्पण अर्पण करणं. हातामध्ये तांब्या घेऊन अंगठ्यावरनं पाणी सोडणं म्हणजे तर्पण अर्पण करणं. ते तर्पण अर्पण करत असताना तुम्हाला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला ते पाणी दक्षिणेला तोंड करून तुमच्या पूर्वजांना ते पाणी तर्पण म्हणजेच अर्पण करायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला फक्त काळे तीळच टाकायचे आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सूर्यदेवांना अर्घ्य कसं द्यायचं आणि पितृदेवतेला अर्घ्य कसं द्यायचं. त्याचबरोबर त्याची कथा काय आहे, शनी महाराजांच्या साडेसातीचा त्रास कमी का होतो हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, प्रदीप मिश्राजी यांनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलेले उपायसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.